कसा चला मॅचला सुरुवात करायची. पंच आपण जर पाहिलं तर भगत सर आणि आकाश सर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच पाटण तालुक्याचे बिली बाउंडन आणि डेव्हिड शेफर्ड. डेव्हिड शेफर्ड कुठेतरी आराम करत होता. आकाश सिंग आहेत त्यांच्या जागी आणि बिली बाउंडन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला थोडस स्पीडअप करायचं आहे आणि इथून पुढे सर्व सामने हे वेळेमध्ये खेळवले जातील. आमचे गुणलेखक महेश दादा आता आमच्याकडे टायमर लावतील. 20 मिनिटामध्ये 12 मिनिटामध्ये आपले 4 षटक समाप्त झाले पाहिजेत. 12 मिनिटं म्हणजे प्रत्येक षटकासाठी मागे आपल्याला 4 मिनिटं असा हा वेळ दिला जाईल. 16 मिनिटं असतील त्यातली 15 मिनिटात आपल्याला 4 षटके समाप्त करायचे आहेत. 1 मिनिट राखून आपल्याला करायचं आहे. चला जाऊयात. सुरुवात होतीये. अनिकेतचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टाइम इन प्रॉपर. सूर्य कसा फटका. चेंडू जातोय. तेजस आहे. तेजस आडवेल गॅदर करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा. तेजस दादा त्या ठिकाणी जो लाल पट्टा लावलाय तिथे क्षेत्ररक्षण थोडस सांभाळून करा. वायडिश लॉंगनला जो लाल पट्टा लावलाय तिथे थोडस क्षेत्ररक्षण सांभाळून करा कारण खड्डा आहे तिथे थोडीशी इजा होण्याची शक्यता असतील. त्यामुळे आम्ही सकाळपासून सांगतोय समोर लाल पट्टा लावलाय वायडिश लॉंगनला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पंच पाहिलं तर क्वालिफाईड MCA क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळतात. पाटण तालुक्याचे बिली बाउंडन म्हणून त्यांची ओळख असे पंच आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या गटातून तिसरा राऊंड गाठणारा मत्रवडी हा संघ पहिला संघ ठरला. ब गटातून आपण जर पाहिलं तर आई भराडी माता 11 कोळकरवाडी संघ ठरला. मात्र त्यांना तोडीसतोड टफ फाईट दिली ती म्हणजेच आजचे आयोजक श्री आध्यात्मिक फायटर गोटील या संघाने टफ फाईट दिली. तिसऱ्या राऊंड मध्ये अक्षरशः शेवटच्या चेंडूपर्यंत जवळजवळ तो सामना दाबून ठेवला गेला होता. पुन्हा एकदा अनिकेतचा चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर परतावं लागलं असतं. पंचांकडे काय पाहूया. पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल. सूर्यकाशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिला धक्का पहिला हादरा लागलाय. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे हरिदासला मात्र परतावं लागेल. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात जायचं. 38 सर्कलच्या बाहेर आउट झालेला फलंदाज येण्याआधी नवीन फलंदाज मात्र मैदानात गेला पाहिजे. 9:55 मिनिटाला हा सामना सुरू झालाय. 5 मिनिटं या सामन्यातील समाप्त झालेत याची दक्षता घ्या. वारंवार टाइम सांगण्यात येणार नाही. कोळकरवाडी संघ आपल्याला सांगण्यात येतं की टायमर सेट केला. आमचे गुणलेखकांनी टायमर सेट केला महेश दादाने. 9:55 ला पहिला चेंडू आपला पडलाय. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके संपवायचे. एका षटकासाठी 4 मिनिटं असतील. वा बाई वा. नाव न देखत फलंदाज खाऊन गेला. भाऊ काय सुरू रे. कसा फटका पाहायला मिळालाय. तात्पर्य करायला लावलंय गोलंदाजाला. ब्रेक डान्स में फेमस है मिथुंदा. हिरोईन में फेमस है तमन्ना. आणि फलंदाजाने गोलंदाजाला करायला लावलंय तात्या आपल्याला पाहायला मिळतोय.
सुरेख असा फटका फलंदाज गौरवच्या बॅटमधून, माफ करा स्वप्नीलच्या बॅटमधून सुरेख असा फटका. दत्तकृपा 11 गोटील संघ पाहायला मिळतोय खेळताना फलंदाजी करताना. वा बाई वा, कमबॅक केलाय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत. तू माझ्यावर, तू शेर तर मी सव्वा शेर, तू बब्बर शेर, तू सवार शेर तर मी बब्बर शेर, असा अनिकेत कोळेकर दाखवून देतोय. कोळेकरवाडीचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 9 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावसंख्येवर. 2 महत्वाचे फलंदाज, आघाडीचे फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. आपला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा, 9 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सी मारे षटकार, चौकार चौकार आणि चौकार. सुरेख अशी फलंदाजी सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळते. एक यंग टॅलेंट आहे श्री दत्तकृपा 11 घोटील या संघाचं. पाहिलं तर येणाऱ्या 10 आणि 11 तारखेला श्री दत्तकृपा 11 घोटील या संघाचं नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या भेटीसाठी एक दैदीप्यमान स्पर्धा देखील घेऊन येणार आहेत श्री दत्तकृपा 11 घोटील संघ. आपण आता जर विचार केला तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित श्री अत्याधुनिक फायटर्स घोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025चा थरार आपण पाहतोय, अनुभवतोय या GTC लाईव्हच्या माध्यमातून. काल जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत आमचे पाटण तालुक्याचे बिली बाउंडर म्हणजेच भगत सर, त्याचबरोबर डेव्हिड शेपर्ड पवार सर आणि आकाश सिंग ही पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. तर 2 दिवसामध्ये आपण सुमधुर वाईस ऐकताय. रत्नागिरीचा स्वीट साऊंड, हॅलो, रत्नागिरीचा स्वीट साऊंड आमचे निनाद पटेकर सर, त्याचबरोबर मी दत्ता धोंडे आपल्या समोर जोडलं गेले. ऋषी कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड. पहिला चेंडू, पंचांचा इशारा, आकाश सरांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. 14 धावा धावसंख्येवर. पहिलं तर 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये 4 विभिन्न गोलंदाज हाताळावे लागतील. त्यामध्ये ऋषी असेल, तेजस असेल. वा वा वा, कमबॅक केलाय ऋषीने. कॅप्टन आहे या संघाचा, कॅप्टन आहे, तारणार आहे. आज जर पाहिलं तर कुठेतरी संकेत मिस आउट आहे. संख्येची कमी कुठेतरी आज कोळेकरवाडी संघाला लाभेल. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा ऋषी, कारण टायमामध्ये आपल्याला सामने संपूर्ण कव्हर करायचे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर संपूर्ण संघांनी चांगला सहकार्य केलं या आयोजनाला. तसंच आज देखील करा. चला चेंडू पूर्वा. आता मात्र फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला प्रकाश आणि नॉन स्ट्रायकिंगला सौरव ही जोडी पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावर मात्र फुल टोल वसूल केलाय. सुरेख असा फटका, छत्रपतींचा छावा आणि षटकार मारला भावा. काय सुरेख असा फटका फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून आपण पाहतोय. फटका तर चांगला होता. पाण्याला मराठीत म्हणतात द्रव्य,
पाण्याला मराठीत म्हणतात द्रव्य. आणि फलंदाजाने स्वागत केले ऋषीचं भव्य. आलाय षटकार, सुरेख अशी फलंदाजी. चला बॉल चेक करा. बॉल आणि आयोजन कमिटी बाबूदादा संभादादा आपल्याला विनंती करतो, आपण मैदानाच्या चारही बाजूला आपले रोहित दादा आपल्या मैदानाच्या चारही बाजूला आपले खेळाडू तैनात करा. जसा चेंडू बाहेर जाईल तसा चेंडू परत मैदानात कसा येईल याची मात्र दक्षता घ्यायची आहे. सुरेख असा कमबॅक केलाय, ऋषीने कमबॅक केलाय, षटकारानंतर कमबॅक केलाय. षटकार जरूर आलाय, त्यानंतर गोलंदाज ऋषी याने मात्र कमबॅक केलाय. कॅप्टन आहे या संघाचा, तारणहार आहे. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फुल टोल वसूल केला. कुठेतरी चिकू नाराज असेल ऋषीवर, कारण असे चेंडू हाताळणं या गरजेचं आहे का? पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजी करण्याचा निर्णय भात्यावर ठरला होता, तो म्हणजेच गलमेवाडी संघाचा. आणि आता मात्र निर्णय यशस्वी ठरतोय, तो म्हणजे दत्तकृपा 11 घोटील या संघाचा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी आम्ही करू असं त्यांनी सांगितलं होतं. नाणेफेक करत असताना छत्रपती 11 कोळकरवाडी संघ जर पाहिलं विचार केला तर त्यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही देखील क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. आणि केटी स्पोर्टचे सर्वेसर्वा दुर्गेश दादा यांना देखील विनंती करतो, आपण देखील व्यासपीठावर या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. केटी स्पोर्टचे सर्वेसर्वा आणि श्री नागबा 11 गलमेवाडी संघाचे कर्णधार सन्माननीय दुर्गेश दादा यांना विनंती असेल, आयोजकांचा कॉल असेल, दादा आपण व्यासपीठावर या, आपलं देखील या ठिकाणी करूयात सहर्ष स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 धावा. पाहिलं तर कालच्या संपूर्ण दिवसामध्ये 64 ही सर्वोच्च धावसंख्या होती. आज किती धावसंख्या होईल हे पाहणं गरजेचं असेल. 64 होती ना काल. चिकू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजय उर्फ चिकू. अजय उर्फ चिकू एक फसवा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. दुसरा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, डावी यष्टी सोडून जाणारा, क्रिकेटमधील नियम क्रमांक 23 उल्लंघन करणारा चेंडू, व्हाईट बॉल. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी. फसवी गोलंदाजी कशाला म्हणतात तर फसवी गोलंदाजी याला म्हणतात. याचा उत्तम नमुना मैदानाच्या आतमध्ये. डगआउट मधून सांगितलं जातंय टप्पा पडून देऊ नको, डायरेक्ट घे, डायरेक्ट हिट कर. संदेश पोहोचवला जातोय डगआउट मधून देखील. फलंदाजाला कॉल दिला जातोय, कारण त्यांना देखील माहिती आहे की टप्पा पडला की फसवा चेंडू असणार, स्लो डिलिव्हरी असणार, ताकद लावावी लागणार. फुल टॉसला कन्वर्ट केलं तर चौकार षटकार नक्कीच मिळणार. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पंच आकाश सरांचा इशारा. OUT आउट. मोठा धक्का, मोठा हादरा लागलाय, तो म्हणजेच फलंदाज प्रकाशच्या स्वरूपात श्री दत्तकृपा 11 गोटील संघाला. आता मात्र यंग टॅलेंट दत्तकृपा 11 गोटील या संघाचं यंग टॅलेंट आर्यन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 18 विचार केला तर 18 या जर्सीचा विचार केला तर इंडियन टीम मध्ये चिकू या नावाने फेमस. आणि जर्सी नंबर 18 विरुद्ध जर्सी नंबर 18 असं बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण अजय याला छत्रपती 11 कोळेकाडवाडी या संघामध्ये आपण चिकू या नावाने संबोधतो. या सन्माननीय प्रकाशदा गुरु आपल्याला विनंती असेल, आयोजकांचा आपल्याला कॉल असेल की
पण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील करूयात आपण सहर्ष स्वागत. प्रेमाची मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील आपण या ठिकाणी करूयात सहर्ष स्वागत. यायचं दादा, वेलकम, सुस्वागतम. कुठेतरी रनवे मध्ये व्यत्यय, डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. पुन्हा एकदा यष्टांच्या मागे पाहिलं तर सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज सचिन, सुरेख यष्टांच्या मागे चित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत कोळेकर यांची चित्याची चपळाई यष्टांच्या मागे पाहायला मिळाली. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहायला मिळतोय. सचिन मैदानाच्या आतमध्ये. बघा नितीन पवार यांना किती वेळ दत्तकृपा 11 गोटील मागे ठेवतीये, कारण नितीन पवार यांच्याकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे. हॅट्रिकची संधी आहे, काय घडेल, कॅच होईल का? 1 2 3 खेळाडू, मात्र चेंडू येतोय धरणीला दान. ऋषी येईल, ऋषी गॅदर करेल, ऋषी फेकेल, तोपर्यंत बघता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. आमचे महेश सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 31 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळतात. एस नाईकबा 11 गलमेवाडी संघ आपण तयार राहायचं. जसं या सामन्यामधील जो विजेता आम्हाला मिळेल तो लगेचच आपल्या बरोबर खेळेल. दुर्गेश सर पाहिलं तर व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर किटी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट्स, ट्रॅक शूज आपण पाहतोय. किटी स्पोर्ट्स हे त्यांचं शॉप आपल्याला पाहायला मिळते. नाईकबा 11 गलमेवाडी संघाचे बॉलर कोण आहे? अंकित पहा. एक भाऊ गोलंदाजी टाकून गेला, दुसरा भाऊ आला, आता तिसरा भाऊ गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता, त्याचा खरपूस समाचार घेता आलेला नाही. गोलंदाजी मार्कवर अंकित. यस नो वेट, आंखों में इशारा, रुको भाई, रुक जाओ, मुझे भी खेलने दो, मैं भी खेलने आया हूं, असं सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस सन्माननीय प्रकाशदा गुरव पाहिलं तर धामणी एक्सप्रेस या संघाचे खेळाडू आणि एक अष्टपैलू खेळाडू मध्ये त्यांची गणना पहा. रोशन आहे, रोशनकडून चेंडू सुटणं मुश्किल नाही तर नामुमकिन आहे, कारण चिता कोळकरवाडीचा चिता म्हणून त्याची ओळख त्याची. आणि आपण जर पाहिलं तर डीजे तेजस आज फक्त पाहत बसलाय. आज कॅप्टन संकेतची कुठेतरी कमी जाणवतीये छत्रपती 11 कोळकरवाडी या संघाला. मात्र आज उमेश आहे, चिकू आहे, दत्तकृपा संघाचा विचार केला. पंचांचा इशारा, दोन्ही हात समांतर, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 धावा. 35 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत आपण जर पाहिलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 चा कालचा दिवस आपण पाहिलात आणि आज दुसरा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. आणि संघाची धावसर सोनं करेल का? यस गुरुदादा, प्रकाशदादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. मी संभाजीदादांना विनंती करतो की प्रकाशदादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. प्रेमाची मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. सन्मान चिन्ह दिला जाईल. एक या स्पर्धेची गोड आठवण. नितीन पवार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा, घोषांकी क्षेत्रात 1 धाव. आणि पहिल्या डावाचा खेळ एक चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. शेवटचा चेंडू नितीन पवार टार्गेट सेट करणारा चेंडू खेळतील. किती धावा मारतील या चेंडूवर?
चला शेवटचा मिनिट शिल्लक आहे घड्याळाच्या काट्यामध्ये. नितीन पवार हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर. डीजे तेजस येईल गॅदर करेल फेकेल तोपर्यंत एकेरीला बघता बघता दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा आलेत आणि 2 धाव्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 40 धावा आणि 41 धावांना विजय असेल. फलंदाज टॉसच्या वेळी ज्यावेळेस दत्तकृपा 11 घोटील संघाचा कर्णधार आला होता त्यांनी सांगितलं होतं आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि 40 45 50 धावांपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि तिथपत जाऊन पोहोचलेत. 40 धावांपर पोहोचलेत. 41 धावांचं लक्ष असेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या घोटील संघ. येस आपला 12th मॅन पाठवायचा दादा लगेच. मग एकला खेळाडू जर आपण असेल आणि संपूर्ण किट मध्ये आपला 12th मॅन असणं गरजेचं आहे. ही पहा पाटण तालुक्याची शिस्त आपण पाहतो ती म्हणजेच छत्रपती 11 कोळकरवाडी संघ एका लाईनअप मधून मैदानाच्या बाहेर येते तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये श्री दत्तकृपा 11 घोटील हा संघ मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल होईल. आणि धन्यवाद छत्रपती 11 कोळकरवाडी संघ आपण दिलेल्या वेळेमध्ये अक्षरशः आपला टायमिंग मध्ये आपण संपवलेला आहे खेळ. 4 ओव्हरचा खेळ संपवलाय. तर घोटील संघ कर्णधार लक्ष द्या टायमर आपला देखील सेट असेल. टायमिंग मध्ये खेळायचंय कारण आपल्याला सामने वेळेमध्ये कंप्लीट करायचं त्यामुळे लगेचच मैदानात ताबा घ्यायचा आहे. घोटील संघ आपला 12th मॅन संपूर्ण किट मध्ये पाहिजे. आज रविवार आहे याची मात्र दक्षता घ्यायची आहे. येस आपण जर पाहिलं तर आपला पाटण तालुक्याचा नियम आहे की आज रविवारच्या दिवशी आपला 12th मॅन कंपल्सरी किट मध्ये पाहिजे म्हणजे टी शर्ट ट्रॅक शूज मध्ये आपला 12th मॅन पाहिजे. त्यामुळे जर आपण जर पाहिलं तर दत्तकृपा 11 घोटील संघ लक्ष द्या आपला 12th मॅन किट मध्ये नसल्यामुळे समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आपल्याला 2 धावा छत्रपती 11 कोळकरवाडी संघ म्हणजे आपल्याला 39 धावा करायचे. 41चं लक्ष होतं. पेनल्टीच्या 2 धावा मायनस करून 39 धावांचं लक्ष असेल याची दक्षता घ्या कारण आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे की रविवारच्या दिवशी संपूर्ण किट मध्ये आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाहिजे. आणि आमच्या आयोजकांनी चर्चा केली आणि नंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय की समोरील संघामध्ये 12th मॅन किटवर नाही कारण कोळेकरवाडी संघाने ऑब्जेक्शन घेतलंय की आज रविवार आहे 12th मॅन आपला संपूर्ण किट मध्ये पाहिजे. त्यांचा नाहीये काय करायचं तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. आणि आयोजकांनी सांगितलं की आपल्या असोसिएशनच्या नियमावलीमध्ये जो नियम आहे की रविवारच्या दिवशी फुल किट मध्ये 12th मॅन पाहिजे त्या नियमावलीनुसार आपल्याला मात्र दंडित केलं 2 धावांनी म्हणजेच 39 धावांचं लक्ष असेल. सामन्याला होते सुरुवात. टायमर स्टार्ट. अनिकेत आणि उमेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. अनिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला कोळेकरवाडीचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे तो उमेश कोळेकर आणि गोलंदाजी मार्कवर अनुभवाचा भरणा असलेला सचिन गोलंदाज आपण पाहतोय. दत्तकृपा 11 घोटील संघ. घोटील संघ वाईडिश लॉंगलला जो लाल कपडा लावलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षण जपून करा. घोटील संघ लक्ष द्या. वाईट का तिथे लाल कपडा जो लावलाय वाईडिश लॉंगनला
तिथे मात्र चला सामन्याला सुरुवात करायची. पंच आकाश सर टायमर सेट आहे. पवार सर घड्यामध्ये टायमर सेट. 20 मिनिटाचा अवधी. घड्याळ चालू झालंय. गोटील संघ लक्ष द्या. घड्याळ चालू झालंय. पहिला चेंडू गुटना टेक तमाशा देख. इट्स हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. पहिल्या चेंडूवर तात्या करत चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार नियस मत्रेवाडी संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अप्रतिम असा खेळ त्यांचा आपण पाहिलात. अजय असेल, अतुल असेल, बारके असेल, काय सुरेख असा खेळ करून तृतीय फेरीमध्ये जाणारा कालच्या दिवसातील पहिला संघ ठरला होता. सेन्सेबल क्रिकेट. यस नो वेट. थांब मित्रा थांब. उमेशने थांबवलं मित्रा. षटकार आलाय त्याच्यानंतर सिंगल घ्यायची घाई करू नको. थांब. धावा आलेत 39 धावाच आपल्याला करायच्यात. त्यातील 6 धावा आलेत 2 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून दिलाय एक्स्ट्रा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. दन 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 करत सीमारेषे पार. मित्रा त्या ठिकाणी जपू ना मित्रा. आता गेला असता 7 मध्ये. दादा क्षेत्ररक्षकाला सांगा आपल्या की जो लाल कपडा लावला तिथं खड्डा हा तिथे खड्डा आहे. जपून मित्रा तिथे. कारण आम्ही कालपासून सांगतोय क्षेत्ररक्षण तिथे जपून करा. मत्रेवाडी संघाला देखील आम्ही सांगितलं होतं. तसेच गलमेवाडी संघाला देखील आम्ही या आधीच्या मॅच मध्ये सांगितलं. कालच्या धामणी संघाला सांगितलं. मानेगाव संघाला सांगितलं. आध्यात्मिक फायटर शेंडेवाडी संघ, फडतरवाडी संघ जे संघ खेळले त्यांना आम्ही सांगितलंय आणि तुम्हाला देखील सांगतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कुठेतरी एलिव्हेशन फसला. डायरेक्ट हिट. अर्जुनाने ज्या प्रकारे माशाचा डोळा बिना बघता फोडला होता तसंच जर डायरेक्ट हिट लागला असता तर परतावा लागला असता फलंदाज अनिकेत कोळेकर याला. घाई अतिघाई संकटात नाही असं म्हणतात आणि घाई करायची गरज आहे का अशा घडीला. कारण धावा येत आहेत. उमेश देखील सांगत असेल चर्चा करेल अनिकेतशी. थांब मित्रा वेट कर. धावा येणार ओसंडून येणार असं म्हणत असेल. मात्र समोर दत्तकृपाचे गोलंदाज. आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही. आम्ही देखील क्रिकेट खेळायला आलोय आणि आम्ही देखील हार मानणाऱ्यातले नाही असं दाखवून देत आहेत. चिवट गोलंदाजी पाहायला म्हणजे चिवट गोलंदाजी पहा. तू शेर तर मी बब्बर शेर असं दाखवून देतो गोलंदाज सचिन. काय सुरेख अशी गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. दुर्गेश दादा आपण तयार राहायचं. यानंतर जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर लगेचच आपली मॅच असेल. आपला संघ संपूर्ण तयार ठेवायचा आहे. हलक्या हाताने टोलवलाय. स्लिप पॉइंट मध्ये चेंडू जातोय. 1 धाव. चला पहिलं षटक समाप्त झाले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. 39 लक्ष म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये जर पाहिलं तर सरासरी 13ची आहे. गोलंदाजी मार्कवर आर्यन. पाहिलं तर दत्तकृपा 11 घोटील संघाचा विचार केलात ना तर संपूर्ण यंग टॅलेंट असलेला भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या संघामध्ये पाहिलं तर आर्यन गोलंदाजी मार्कवर. या संघामध्ये विचार केलात ना तर स्वप्नील, प्रकाश आणि नितीन हे लेजंड खेळाडू म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे. बाकी सर्व खेळाडूंचा विचार केलात ना तर यंग टॅलेंट आहे. सूरज असेल, सौरभ असेल, आर्यन असेल, यंग टॅलेंटचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवाचा कमी जरी आमच्याकडे असली ना तरी आम्ही देखील तोडीस तोड उत्तर देणार. आणि पाहिलं तर अंडर 15चा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वरवैश 15 वर्षाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन.
वा बाई वा, सुरेख असा फटका. आल्या पट्ट्यात तर कार्यक्रम फिक्स असं म्हणतोय फलंदाज अनिकेत कोळेकर. माझ्या टप्प्यात जर चेंडू टाकशील तर मी त्याचा कार्यक्रम परफेक्ट करणार असं दाखवतोय अनिकेत कोळेकर. काय सुरेख अशी फलंदाजी. आर्यन आता कमबॅक करेल का? आर्यन अनुभव शेअर केला असेल. आता स्वप्नील जाईल, नितीन जाईल, अनुभवी सूरज जाईल, त्याच्यावर चर्चा करेल. मित्रा इथे नको, इथे चेंडू टाक असं सांगितलं जाईल. पहा अनुभव शेअर केला जरूर, मात्र व्हाईट प्लस 1 आहे का सर? येस, व्हाईट प्लस 1 म्हणजे 2 धावा. येस, मॅच बॉल आलाय सर. पवार सर मॅच बॉल आलाय. आमचे बाबू दादा, संभाजी दादा, शुभम दादा, आयोजक कमिटी संपूर्ण आध्यात्मिक फायटर्स गोटील. चेंडू बाहेर गेला की मैदानात कसा येईल याच्यावर तत्पर कार्य करणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. काल जर पाहिलं तर सुरेख असा खेळ त्यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीचा पाहायला मिळाला. कारण विचार केला आयोजन कमिटीचा तर आजपर्यंत पाटण तालुका एकवाडी एक संघामध्ये पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराभूत अनेक वेळा पत्करायला लागत होता. मात्र स्वतःच्याच आयोजनामध्ये सुरेख असा खेळ करत तृतीय फेरी गाठली त्यांनी. म्हणजे जी बोलतात ना, जी नस्तर लागली होती, नरपती लागली होती पहिल्या राऊंडची, ती मात्र खोडून काढली आध्यात्मिक फायटर्स गोटील या संघाने. स्वतःच्याच आयोजनामध्ये तृतीय फेरी खेळणारा हा संघ. कारण जर पाहिलं तर रात्रभर जागून आयोजनासाठी मेहनत घेणारी ही पोरं तिसरा राऊंड खेळतात. म्हणजे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळवून जाऊ द्या मित्रांनो. कारण सुरेख असं नियोजन देखणं नियोजन आज या साईनाथ क्रीडा मंडळ ऐरोलीच्या ग्राउंडवर पाहायला मिळत आहे. आणि गोटील संघाचे आपण जर विचार केला आध्यात्मिक फायटर संघाचे नितीन दादा पवार यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ते एक हस्तकला त्यांच्याकडून पाहिली जाते, केली जाते. त्यांना विनंती करतो दादा या. अनिकेत बॅटला जसा बॉल लागतो ना, साऊंड एकदम क्लास आणि क्लास पाहायला मिळतोय. मात्र आर्यन एक यंग टॅलेंट, दत्तकृपा 11 घोटील संघाचं एक यंग टॅलेंट, उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच आर्यन. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29. अजून देखील 10 धाव्यांची गरज विजयासाठी. पेनल्टीच्या 2 धावा कमी करून टार्गेट कमी झाले 2 धाव्यांनी. उमेश कोळेकर सांगतोय मी कोळेकरवाडीचा राजा म्हणून मला का म्हटलं जातं? शेर को खरबुजे को देख खरबुजा रंग बदलता है असं म्हणतात ना. अनिकेतला सांगतोय मित्रा तू माझा ओपनिंग पार्टनर जरूर आहेस, तू मारलायस, थांब आता माझी बारी, बारी बारी सबकी बारी, आता तुझी आता माझी असं सांगतोय उमेश कोळेकर. सुरेख असा फटका. 2 फटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 आणि 12 चेंडू आणि 4 धावेची गरज विजयासाठी. 12-4चं समीकरण. चला गलमेवाडी संघ आपण कॅप्टन आपला पाठवून ठेवायचा आहे. दुर्गेश या व्यासपीठावर, टॉस का बॉस या मंचावर. केटी स्पोर्टचे सर्व दुर्गेश. एक अनुभवी गोलंदाज दत्तकृपा 11 घोटील संघाचा एक हार्ड हिटर ऑलराऊंडर खेळाडू प्रकाश. 36 धावा. वा बाई वा, सूर्यकाचा फटका. खेळाडू तैनात आहे मात्र त्या जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र फसलाय फलंदाज उमेश कोळेकर. कोळेकरवाडीचा राजा म्हणून ज्याची ओळख, त्याला मात्र तंबूच्या आशेला धाडलंय. अनुभव काय असतो ना याचं उत्तम उदाहरण सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय प्रकाशच्या माध्यमातून. आणि नवीन फलंदाज आज संधी मिळाली आहे संघामध्ये. इनॅट नंबर 3 वर संधी मिळाली आहे. DJ तेजस कराडकर याला मात्र संधी मिळाली आहे. DJ तेजस
जर्सी नंबर 63 सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा जर्सी नंबर येणाऱ्या 7 फेब्रुवारी पासून जर आपण पाहिलं तर इंडियन टीमला इन अँड ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये विचार केला तर अनेक अनुभवी खेळाडूंना स्थान मात्र मिळालं नाही. त्यामध्ये विचार केला तर आपण तर KL राहुल, ऋषभ पंत यांसारख्या मातबर खेळाडूंना स्थान निर्माण करू शकले नाहीत. 2024च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच खेळाडूंना मात्र आज 2026च्या वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं नाही. नितीन पवार आहेत, गादर कधी फेकतील तोपर्यंत एक चिकी सिंगल पाहायला मिळाले. अनिकेत कोळेकर विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि घाई करताना पाहायला मिळतात. उमेशने विचार केला MS धोनी स्टाईलमध्ये आपण षटकार मारून संपूया आणि आपण जरा विचार केला शेरेगाव. पंचांचा इशारा काय येतोय पाहावा लागेल. पंचांचा आकाश सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा इशारा. आता फक्त एका धावेची गरज, एकच ना, एक धावेची गरज आहे विजयासाठी, ती म्हणजेच हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाने. चला लगेच टॉस साठी या, तिथे टॉस साठी जोडले जातील व्हॉइस ऑफ रत्नागिरी आमचे निनाद पटेकर सर जोडले जातील टॉस साठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट